राज्यामध्ये थंडीची चाहूल. मुंबई पुण्यासह अनेक महत्त्वाच्या शहरांमधलं किमान तापमान घटलं. उकाड्यानं त्रस्त झालेल्या मुंबईकरांनाही मोठा दिलासा. परभणीमध्ये थंडीचा कडाका वाढला. तापमान 13.2 अंश सेल्सिअसवर. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेसंदर्भात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय ॲक्टिव्ह मोडवर. उपाययोजनांचा अहवाल एका आठवड्यात सादर करा. राज्य सरकार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना निर्देश. सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप या अन्नपदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न औषध प्रशासनातर्फे तपासणीची विशेष मोहीम डिसेंबरपर्यंत राबवली जाणार. एसटी महामंडळाकडून दिल्या गेलेल्या सवलतींचा सकारात्मक परिणाम. ऑक्टोबरच्या उत्पन्नातून तुटीचा आकडा कमी व्हायला सुरुवात. 26 कोटींच्या तुटीचा आकडा आता 23 कोटींवर. पश्चिम रेल्वे मार्गावर 5 नोव्हेंबरपर्यंत 2700 लोकल्स आणि 45 एक्सप्रेस रद्द. खार आणि गोरेगाव दरम्यान 6व्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी जम्बो मेगा ब्लॉक. मुंबई महानगरपालिका उपायुक्त संगीता हसनाळे यांना ईडीचं समन. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशी. सांगलीतल्या कृष्णा नदीची पाणी पातळी कमालीची खालावली. कोयना धरणामधून कृष्णेमध्ये पाण्याचा विसर्ग. माझाच्या बातमीची दखल. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेवरील राष्ट्रीय कार्यक्रमाचं आज मुंबईमध्ये आयोजन. यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि केंद्रीय महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांची उपस्थिती. पुण्यामधल्या शिरूरमध्ये युवा संघर्ष यात्रेदरम्यान आमदार रोहित पवार यांची बैलगाडीवरून मिरवणूक. स्थानिक नागरिकांच्या आग्रहास्तव रोहित पवार यांच्यासह रोहित पाटील सुद्धा बैलगाडीवर सवार. जयंत पाटील आमच्यासोबत येण्यासाठी वेटिंगमध्ये आहेत. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? शिर्डीतल्या सभेमध्ये अजित पवारांच्या समोरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टीकास्त्र. मोदींचा शरद पवारांचं कौतुक करणारा व्हिडिओ ट्विट करून पाटलांचं मोदींना प्रत्युत्तर. मोदी सरकारनं शरद पवार यांना शेती आणि कामांसाठी पद्मविभूषण दिला. पंतप्रधान मोदींच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर. मोदींनी शरद पवार यांच्या शेती आणि शेतकऱ्यांबद्दलच्या कामाची स्तुती केली होती, पण आता टीका करतायत. अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी काल मोदींच्या शरद पवारांवरील वक्तव्यावेळी उठून जायला हवं होतं किंवा मोदींचं वक्तव्य दुरुस्त करायला हवं होतं. अनिल देशमुख यांची अजित पवारांवर टीका. मोदींच्या काळात राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या. देशातील शेतकरी संकटात, त्याला मोदी जबाबदार. संजय राऊतांचा हल्लाबोल. सिल्व्हर ओकवर गुलामी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा संजय राऊतांवर पलटवार. संजय राऊत यांना नैराश्यानं ग्रासले. त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन शॉक ट्रीटमेंट देण्याची गरज. वाघमारेंची टीका. भाजपला विरोध करण्यासाठी आपल्याला मोठी शक्ती उभी करायची आहे. या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे, शेकाप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन एक ताकद उभी करणार. लोकांच्या विकासासाठी निर्णय घेणार. शरद पवारांचं श्रीवर्धनमध्ये वक्तव्य. मुंबईतल्या प्रश्नांवर काँग्रेसकडून कन्हैया कुमार मैदानात. मुंबई काँग्रेसची 29 ऑक्टोबरला वडाळ्यात मोठी सभा. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक प्रकरण. नव्यानं मतदार नोंदणी करण्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान. सोमवारी सुनावणी. राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता बैठक. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा. जोपर्यंत फडणवीस मनावर घेत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा घेतल्या तरी मराठा आरक्षण मिळणार नाही. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे फडणवीसांवर केली टीका. गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाला विरोध करत असल्यामुळे मराठा समाज आक्रमक. नवी मुंबईमध्ये मराठा समाजाकडून गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात बॅनरबाजी. परभणीमध्ये मराठा समाजाच्या वतीनं पुढाऱ्यांना गावबंदी. मानवत इथे आमदार राहुल पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये मराठा समाजाच्या युवकांची घोषणाबाजी. ऑनलाईन गेमिंग फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सोंटू जैन याला पोलिसांनी चौकशीसाठी आणलं गोंदियात. पोलिसांकडून सोंटूच्या दुकान आणि घराची झडती. धाराशिवमध्ये तोरंबा इथल्या एका शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला अज्ञातांकडून आग. 100 कट्टे सोयाबीन जळून खाक. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या केळी बागांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त. ब्राह्मणपुरी इथल्या संतप्त शेतकऱ्यानं केळीच्या बागेत सोडली जनावरं. चोरट्यानं चक्क चोरला तेलाचा डब्बा. कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोडवरील घटना. नवी मुंबईतल्या उरणमध्ये गोडाऊनला भीषण आग. आगीमध्ये गोडाऊन जळून खाक. संपूर्ण इमारतीमध्ये आग लागल्यानं परिसरात धुराचे लोट. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंभेवाडी फाट्यावर भीषण अपघात. वराडी घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला कंटेनरची धडक. 4 चाकी वाहनाच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. गोंदियातली घटना.
नाशिकच्या मालेगावमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक. मालेगाव पोलिसांची कारवाई. 1,26,000चा मुद्देमाल जप्त. प्रेयसीच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या. नांदेड जिल्ह्यातल्या उस्माननगरमधली घटना. जय श्रीरामचा जयघोष करत भंडाऱ्यातल्या 125 महिला अयोध्येकडे रवाना. विजयकुमार गावित यांनी महिला यात्रेकरूंच्या गाडीला दाखवला भगवा झेंडा. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या 55व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ. महासमाधीवर आकर्षक फुलांची सजावट. उद्याच्या खंडग्रास चंद्रग्रहणामुळे पंढरपूरच्या विठुरायाच्या नित्योपचारात आणि दर्शनाच्या वेळेमध्ये बदल. रात्री 1 वाजेपर्यंत देवाचं दर्शन सुरू राहणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालघर जिल्ह्यामधल्या जव्हारमध्ये दाखल. घर चलो अभियानाअंतर्गत लाभार्थ्यांच्या भेटी. केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या देशातल्या 5G लॅब प्रकल्पाअंतर्गत अमरावतीमधल्या शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाची निवड. मोदींच्या हस्ते लॅबचं उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन. 22 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग. रिलायन्सचं जिओस्पेस फायबर तंत्रज्ञान सादर. दुर्गम भागांना सॅटेलाईटद्वारे गिगाबाईट तंत्रज्ञानानं जोडलं जाणार. थकीत कर्जाच्या वसुलीबाबत ग्राहकांना केल्या जाणाऱ्या फोनसाठी रिझर्व्ह बँकेचे नियम. वसुली एजंट कर्जधारकांना सकाळी 8 पूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर फोन करू शकणार नाहीत. वसुली एजंटसाठी आचारसंहिता बनवण्याचे आरबीआयचे बँक्सना निर्देश. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची चर्चा देशभरामध्ये सुरू. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाची 30 लाख ईव्हीएमची आवश्यकता. पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतिप्रिया मलिक यांना अटक. रेशनिंग घोटाळ्याप्रकरणी ज्योतिप्रिया मलिक यांना ईडीनं राहत्या घरामधून केली अटक. दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतानं मिळवलेल्या विक्रमी 73 पदकं आणि पदक तालिकेतील स्थानाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक. देशात एकाच वेळी 2 चक्रीवादळांचा धोका. अरबी समुद्रामध्ये तेज आणि बंगालच्या समुद्रात हामून चक्रीवादळाचं संकट. त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय, मिझोरममध्ये मुसळधार पावसाची शक्यता. भारतानं हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं. इस्रायलनं भारतातील राजदूत नाओर गिरोनी यांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.